मी गोरख चांगदेव भोरे, स्वाभिमानी शेतकरी संघटना मराठवाडा युवा अध्यक्ष. आज आपण या ठिकाणी भूममध्ये पत्रकार परिषद घेतो. त्याच्या पाठीमागचं कारण येणारी 2024ची महाराष्ट्राची विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक. आपण पाहतायत की आजची महाराष्ट्राची परिस्थिती, आजच्या महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण आणि महाराष्ट्रापुढचे संकट, तर ह्या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करता महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीला जर स्थिर आणि एक सक्षम पर्याय म्हणून जर आपल्याला येणाऱ्या भविष्यासाठी जर काही वाटचाल करायची असेल, की आपला जो सुसंस्कृत, समृद्ध, प्रगतशील, देशाला दिशा देणारा महाराष्ट्र होता, पण गेल्या काही वर्षामध्ये त्या विचारधारेचा पूर्ण ऱ्हास होताना संपूर्ण भारत देशाने पाहिला आहे की संपूर्ण जे राजकीय पक्ष आहेत ते आपली नीतिमत्ता सोडून, विचारधारा सोडून फक्त आणि फक्त राजकीय हितासाठीच आपल्या भूमिका सदैवानं बदलत असणाऱ्या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेच्या नजरेसमोर आल्यात. मग ह्या वाईट परिस्थितीतून आपल्याला हे आपल्या स्वाभिमानी आणि सुसंस्कृत महाराष्ट्राला दिशा द्यायची असेल, तर महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीमध्ये ज्या अनुषंगानं नित्यांतरं घडत आली, काही स्थित्यांतरं झाली, अशा 5 किंवा अधिक समाजाप्रती एक आत्मीयतेची किंवा कळकळीची भावना असलेल्या महाराष्ट्रातील एक 5 जागृत नेत्यांनी एक भूमिका घेतली आणि परिवर्तन महाशक्ती या नावाखाली महाराष्ट्राच्या हितासाठी, गोरगरीब कष्टकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी, वंचितांसाठी एक महाराष्ट्राला सक्षम पर्याय देऊ ह्या अनुषंगाने हे 5 जर एकत्रित आले, ते यामध्ये स्वराज पक्षाचे छत्रपती संभाजीराजे भोसले असतील, प्रहार संघटनेचे ज्यांचा आवाज अपंगाच्या आंदोलनामध्ये असेल, शेतकऱ्यांच्या असेल, गरिबांच्या असेल, की मुंबईमध्ये आपण सदैव ऐकतो, असे प्रहार संघटनेचे योद्धे माननीय बच्चू कडू साहेब, आणि शेतकऱ्याप्रती आपलं संपूर्ण जीवन वाहून घेतलेले माननीय राजू शेट्टी साहेब, वामनराव चट्टप साहेब, शंकररावांना धोंडगे महाराष्ट्र राज्य समितीचे, वामनराव चट्टप साहेब स्वतंत्र भारत पक्ष, आणि नारायण अंकुशे, की ज्यांची जय जवान आणि जय किसान ही पार्टी आहे. असे 5 प्रमुख नेते एकत्रित येऊन एक महाराष्ट्रासाठी सक्षम पर्याय देण्याचा निर्णय घेतला. आणि ह्या 5 जणांच्या विचारधारेवर आम्ही गेली एक 15 वर्ष काम करत आलो. म्हणून एक चांगला उपाय, चांगला पर्याय महाराष्ट्रातल्या जनतेसमोर ठेवावा, ह्या अनुषंगानं आपण ह्या 2024ची जे महाराष्ट्र विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक होत आहे, त्याला सामोरं जाण्यासाठी आपण या ठिकाणी जमलो. आपण सगळेजण पाहता महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माचे आरक्षणासंदर्भातले मोठमोठे मोर्चे चाललेत. त्याच्यामध्ये धनगरांचा असेल, ओबीसीचा असेल, मराठ्यांचा असेल, तर या सगळ्या जाती घटकाला न्याय कसा देता येईल, महाराष्ट्रातला प्रत्येक घटक हा सुख समाधानाने कसा जगेल किंवा त्याचं भविष्य सुखकारक कसं असेल,
यावरही येणाऱ्या काळामध्ये ह्या 5 जणाला एक अशी निर्णायक भूमिका बजवावी लागेल. शेतीचे प्रश्न असतील, तरुणांच्या नोकरीचे प्रश्न असतील, शिक्षणाचे प्रश्न असतील, पाण्याचे प्रश्न असतील, विजेच्या संदर्भातल्या समस्या असतील, या सगळ्याला आपल्याला एकत्रितरित्या तोंड देऊन पुढं जाण्यासाठी ही परिवर्तन महाशक्ती जी आघाडी आहे महाराष्ट्रामध्ये झालेली, ती आपली भूमिका एका चांगल्या प्रकारे निभावेल असा विश्वास वाटतो. आणि ते धोरण लक्षात घेऊनच आपण ह्या येणाऱ्या 2024च्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातल्या सगळ्याच ठिकाणी ज्या काही 288 जागा आहेत त्या प्रत्येक ठिकाणी एक सक्षम असा पर्याय जनतेसमोर घेऊन जाणार आहोत. आता हे आपली 26 सप्टेंबरला पहिला आपला पदाधिकाऱ्याचा मेळावा संभाजीनगर या ठिकाणी झाला. त्या ठिकाणी जवळपास या 5 जणांनी जी ही परिवर्तन महाशक्ती चालू केली, या ठिकाणी अजून एक 5-6 संघटना त्या ठिकाणी जोडल्या गेल्या. तर जसं जसं निवडणुकीचा काळ जवळ येईल, ज्यांना आपल्या महाराष्ट्राप्रती, शेतकऱ्याप्रती, जनतेप्रती एक सद्भावना आहे, अशा प्रत्येक घटकासाठी या प्रमुख 5 नेत्यांनी आपले दरवाजे सदैव खुले ठेवलेले आहेत. तर येणाऱ्या काळामध्ये या परिवर्तन महाशक्तीकडे चांगल्या लोकांचा येणारा ओघ वाढेल असं मला वाटतं. तर भूम, परांडा आणि वाशी, आज आपण भूम या ठिकाणी पत्रकार परिषद घेत आहोत. तर या मतदारसंघाबद्दल जर सांगायचं झालं तर आपण पाहता की भारतामधल्या जे कायम दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो, भारत स्वातंत्र्यानंतर आज 77 वर्ष उलटली तरी आज आपण या मागास भागामध्येच गणलं जातो. याची प्रामुख्याने कारणं अशी आहेत की अपुऱ्या जलसिंचनाच्या सुविधा, दळणवळणासाठी चांगले नसलेले रस्ते आणि बिलकुलच न झालेला औद्योगिक विकास, आरोग्याच्या बाबीमध्ये जर विचार केला तर आपला संपूर्ण जिल्हा हा पश्चिम महाराष्ट्रावर किंवा पश्चिम महाराष्ट्रावरच अवलंबून असतो. आपल्या या ठिकाणी आरोग्य केंद्रामध्ये आता पत्रकार बांधवांना माहिती असेल की आपल्याकडे इक्विपमेंट असतात, एक्सरे मशीन आहे, पण तो एक्सरे मशीन चालवण्यासाठीचा ऑपरेटर आपल्या तालुक्याच्या ठिकाणी उपलब्ध नसतो. आणि माननीय पालकमंत्री साहेब आरोग्यमंत्र्याचे कार्यभार राज्याचा सांभाळतात, पण त्यांच्याच मतदारसंघामध्ये की ज्यांना भरघोस मतांनी या ठिकाणी निवडून दिलं आहे, त्या ठिकाणी आरोग्य केंद्राची अवस्था जी आहे ते एकदम बिकट असल्याचे आपल्याला पाहावयास मिळते. जशी भूमची आहे तशीच परांड्याची आहे, त्याच धर्तीवर वाशीची आहे. तर या ठिकाणी कुठंतरी स्थानिक गरिबांना चांगल्या आरोग्याच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत, यावरही आपल्याला काम करावं लागेल. शिक्षणाच्या बाबतीमध्ये आपण जो आत्ता राज्यामध्ये का देशामध्ये CBSE पॅटर्न चालला जातो, तर CBSEच्या पॅटर्नवरच्या धर्तीवरची शाळा एकही आपल्या भागामध्ये चांगल्या प्रकारे चालत नाही आहे किंवा नाही आहे. मग पालक जे आपल्या मुलाला शिक्षणासाठी स्थलांतर करून ज्या ठिकाणी या सुविधा आहेत, उदाहरणार्थ लातूर असेल, बार्शी असेल, ह्या जवळच्या शहरामध्ये पाठवतात आणि त्याचा संपूर्ण खर्चाचा बुरदंड जो असतो ते अगोदरच या ठिकाणचं उत्पन्न कमी असणाऱ्या गोरगरीब जनतेवर पडतो. मग इथली जनता दुहेरी संकटात सापडते. एक, उत्पन्नाचे साधनं कमी असल्यामुळं त्यांचा परिवार चालवणं अवघड,
आणि परिवार चालवणं अवघड असलं आणि मुलाला जर शिकवणं त्यांनी दुर्लक्षित केलं तर येणाऱ्या पिढीचं भविष्यही अंधकारमय होतं. तर त्यामुळं आपल्याला स्थानिक पातळीवरच शिक्षणाच्या सुविधा चांगल्या कशा उपलब्ध करून देता येईल ही आपल्या भागासमोरची फार मोठी समस्या आहे. आपण आता मूलभूत गोष्टीवरच चर्चा करतो आहे. रस्ते आहेत, रस्त्याची तर अवस्था प्रत्येक ठिकाणी माहिती आहे. शेकडो ठिकाणी रस्ते उकडून पडलेले असतात. काही ठिकाणी आपण स्वखर्चाने किंवा पदर पैशाने खडी मुरुम टाकला, रस्ता बुजला अशा चर्चा ऐकतो. पण वास्तवात जर पाहिलं तर आजही खेड्यापाड्यामध्ये प्रवास करण्यासाठी आता हे सरमकुंडी ते भूम ह्या रस्त्याची तर मला वाटते प्रत्येकाने तो अनुभव घेतला असेल की रस्त्याची अवस्था काय. तर त्याच्यामुळं आपण रस्ते सुधारले त्या कुठल्या तोंडाने म्हणू शकतो. भूममध्येही बघा, भूम शहरामध्ये एक सार्वजनिक ठिकाणचा रस्ता प्रत्येकाला तारेवरची कसरत करून पार करावा लागतो. भूमची तसं पॉप्युलेशन एवढं जास्त नाही आहे. एका बाजूला केंद्रीय पातळीवरचे नेते म्हणतात की भारताने चांगले रस्ते, चांगल्या दर्जाचे रस्ते करणं, नितीन गडकरींचं वाक्य आहे की चांगल्या दर्जाचे रस्ते वेळेत, विक्रमी वेळेत जास्तीत जास्त किलोमीटर करण्याचा विक्रम आपल्या भारताच्या नावावर नोंदला गेला आहे. पण आज आपण बघतो तर ही भूममधला जो अंतर्गत रस्ता आहे मग याला कुठला आडकाठी येते. तर मुलांना शाळेत रस्ता क्रॉस करून जातानाही बऱ्याच ठिकाणी अपघात होत आहेत. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. एक काँक्रीटचा रस्ता केला तर दुसऱ्या वेळेस त्याच्यावर लगेच तो उकरून काहीतरी सेवावाहिन्या टाकण्याचं काम चालू होतं आहे. मग हे प्लॅनिंग असते की नसतं, हे सगळं जनतेच्या पैशाचा ऱ्हास आहे. तर याही गोष्टीत आपल्याला नियोजनापूर्वक लक्ष देऊन ह्या गोष्टीमध्ये चांगलं काम करण्याची गरज आहे. दूध, तुम्ही सगळे जाणता की आपला भाग हा दुधासाठी स्वावलंबन होता की जुन्या काही काळामध्ये. पण असा ब्रँडेड असा एकही या ठिकाणचा उद्योग, दूध आपलं भूमचं दूध, जसं भूमचा पेढा असेल तसं भूमच्या दुधालाही आपल्याला एक देश पातळीवर नावलौकिक मिळवून देण्याची जिम्मेदारी सगळे आम्हा सगळ्यांचीच आहे. याच्यामध्ये राजकीय नेत्यासोबत जनतेचाही सहभाग तेवढाच महत्त्वाचा आहे की आपण जी सार्वजनिक संस्था चालू करू किंवा करायला पाहिजे तर ती चांगल्या प्रकारे चालवून इथल्या लोकांना त्याचा फायदा करून देणं, दूध उत्पादक शेतकऱ्यांना फायदा करून देणं ही एक येणाऱ्या काळाची गरज असेल. राज्य सरकारकडून जे दुधाला अनुदान मिळतं, आपण बघतो आता की म्हशीच्या दुधाला 35 का 36 रुपये भाव मिळतो वाटतं आता डेअरीवर, आणि गाईच्या दुधाला तर 25, 26, 27 रुपयाच्या फॅटप्रमाणे होत होतो. पण तेच दूध जर आपण ग्राहकापर्यंत गेलं, जो दूध खातो त्याच्यापर्यंत त्या दुधाला 76 रुपये लिटरचा भाव आहे आज पॅकबंद दुधाला. तर ही जी कन्व्हर्जन कॉस्ट म्हणजे प्रक्रिया करून जे प्रॉडक्ट बनवतात तो फायदा ह्या स्थानिकांनाच झाला पाहिजे, या ठिकाणच्या शेतकऱ्याला झाला पाहिजे. याच्यावरही काम करावं लागेल येणाऱ्या काळामध्ये. सोयाबीनच्या बाबतीमध्ये आपण जर बघितलं तर आज विक्रमी उत्पादन आपल्या भागातलं झालेलं आहे सोयाबीनचं. पण सोयाबीन प्रक्रिया उद्योग आपल्या भागात एक पण नाही आहे. तर सोयाबीन प्रक्रिया उद्योग आपण सहकारी तत्वावर किंवा खाजगी तत्वावर काही प्रमोट करून या ठिकाणी जर सोयाबीनसारखे उद्योग तयार झाले तर आपल्या या भागातील गरीब शेतकऱ्यांना एक हक्काची बाजारपेठ निर्माण होईल असंही मला वाटतं. त्यावरही काम करणं गरजेचं आहे. ह्या मूलभूत गरजा आहेत सगळ्या: शिक्षण, शेतीसाठी बाजारपेठ, चांगले रस्ते, आरोग्य. सहकारी संस्था आपल्याकडच्या पूर्णतः बुडीत निघालेल्या आहेत. दूध संस्था असेल, बँका असतील, आणि सरकारी संस्थांचीही तीच अवस्था आहे. भूमचा सरकारी दूध संघ, पण त्यालाही पुनर्जीवन करण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून किंवा हे येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्याच्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार आहोत असं मला वाटतं. आणि येणाऱ्या राष्ट्राच्या आणि आपल्या येणाऱ्या पिढीच्या चांगल्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपण या परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरं जाऊत. आशा आहे की जनता एक चांगला पर्याय स्वीकारेल आणि जनतेच्या विश्वासाला आम्ही कधीही तडा जाऊ देणार नाही. आम्ही आतापर्यंत जसे जनतेशी प्रामाणिक राहिलो तसं येणाऱ्या काळामध्येही
जनतेच्या आणि महाराष्ट्राच्या विश्वासाला तडा न जाऊ देता ही परिवर्तन महाशक्ती काम करेल हा एक आत्मविश्वास तुमच्यासमोर मांडतो आणि माझं प्रास्ताविक या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. आता परिवर्तन महाशक्तीमध्ये 5 घटक पक्ष आहेत. तर प्रत्येक पक्षाचा अधिकार आहे की उमेदवारी मागण्याचा. तर आमची जी निवड समिती आहे की राज्य पातळीवरची, तर हे एकत्रित बसून जो काही योग्य पर्याय जनतेसमोर द्यायचा आहे तो देण्याचा ते प्रयत्न करतील आणि तो योग्यच असेल असं मला वाटतं. तर जर आमच्या निवड समितीने जर माझी निवड केली तर मला साहजिकच त्यांच्या निर्णयाची स्वीकार करून जनतेसमोर जावं लागेल. आता ही आपली शेतकरी कामगार पक्षाची पत्रकार परिषद म्हणायची का आघाडी? आता आपण पत्रकार परिषद ही परिवर्तन महाशक्तीची जी काही एकूण धोरणं ठरलेली आहेत त्या धोरणाची ही पत्रकार परिषद आहे. जरी आता आमचे इतर घटक पक्ष ह्या पत्रकार परिषदेमध्ये काही कारणास्तव उपस्थित नसतील. आता आपण बघतोय की 12 तारखेचा नारायणगडावरचा दसरा मेळावा आहे, त्या ठिकाणीही आमचे काही सहकारी त्या तयारीमध्ये आहेत, त्यामुळं ते या पत्रकार परिषदेला हजर राहू शकले नाहीत. पण आमचा काही जो कॉमन अजेंडा आहे समाजाप्रती तो आम्ही तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. पण ते आम्ही सर्वजण एकत्रितच आहोत, पण वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आत्ता कामं करत आहोत. आमची संख्याबळ जिथं उपलब्ध आहे त्यानुसार काम करत आहे. ह्या महाशक्तीला मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटलांचं काही म्हणजे त्यांचा समावेश आहे का पाठिंबा काय असं नेमकं? परिवर्तन महाशक्तीचे जे काही घटक पक्ष आहेत, घटक संघटना आहेत, ह्या मनोजदादा जरांगे पाटलांच्या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देत आहेत. अर्थातच मनोजदादांचे विचार जे आहेत ते परिवर्तन महाशक्तीला मनोजदादाचे विचार योग्य वाटतात. आपण वारंवार पाहत असाल की ज्या मनोजदादाच्या मागण्या समाजाप्रती आहेत त्या मागण्या गैर नाही आहेत असे प्रत्येकच राजकीय पक्ष म्हणतो, पण त्यांच्या मागण्यांची अंमलबजावणी किंवा त्याच्यामध्ये सहमती दर्शवण्यासाठी कुठलेही मोठे राजकीय पक्ष तयार नाही आहेत. पण परिवर्तन महाशक्ती म्हणून मनोजदादाच्या प्रत्येक आंदोलनामध्ये आम्ही सक्रिय असतो, म्हणजेच आमचं त्यांना समर्थन आहे. धाराशिव जिल्ह्यात तुम्ही किती जागा लढवणार आहे आणि भूमपरांडा वाशीची जागा ही स्वाभिमानी शेतकरी संघटना लढवणार आहे का इतर कुठल्या पक्षाला या ठिकाणी संधी दिली? प्रथमदर्शनी तर धाराशिवमध्ये ज्या काही 4 जागा येतात, उमरगा असेल, तुळजापूर असेल, उस्मानाबाद कळंब आणि भूमपरांडा वाशी, तर ह्या 4ही जागावर परिवर्तन महाशक्तीकडे सक्षम पर्याय आहेत. आता जी काही निवड समिती उमेदवार ज्या ठिकाणचा घोषित करेल त्या अनुषंगानं आपण त्या ठिकाणच्या जागा लढवू. पण आज मला वाटतं की आम्ही 4ही जागा एक सक्षमपणे धाराशिव जिल्ह्यातील लढवणार आहोत. विद्यमान आमदार माजी आमदाराबद्दल तुमचं मत काय? आता एखाद्याबद्दल मत कधी व्यक्त करायचं? आता आपण नीरज चोप्राचं भालाफेक ऐकली, बरोबर ना? तर नीरज चोप्राबद्दलचं मत ही त्याच्या कामावरून लक्षात येतं. तर आज जर आपण जनतेत गेलो, जर जनता दुःखी असेल तर ते विद्यमान आणि माजीबद्दलचं मत ऑटोमॅटिक जनतेच्या चेहऱ्यावरच लक्षात येतं की ते काय आहे ते.
बोलून दाखवण्यापेक्षा त्यांच्या कामाकडं पाहिलं, जनता आनंदी असेल तर त्यांच्याबद्दलचं मत व्यक्त करण्याची काही गरज नाही पडायला पाहिजे. जर समजा ज्याचे ते प्रतिनिधित्व करतात त्या जनतेच्या चेहऱ्यावर जर दुःख असेल तर याचाच अर्थ आपण समजून घेऊ की त्यांच्याबद्दलचं जनतेबद्दल मध्ये किंवा माझ्यामध्ये काय मत असेल. गेल्या 5 वर्षात धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या माध्यमातून भूमपरांडा वाशीमध्ये नदी खोलीकरण करण्यात आलं. उजनीचं पाणी लवकरात लवकर येणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. साखरची पाईपलाईन या ठिकाणी सुरू आहे. तुम्हाला असं वाटतंय का की शेतकऱ्यांसाठी त्यांनी गेल्या 5 वर्षात जी हे कामं केलेली हे कामं तुमच्यासाठी ते योग्य वाटतायत का त्या फक्त आश्वासनं देण्यापुरते त्यांनी हे शेतकऱ्यांना सांगितलं? आता बघा, आज माझं वय 46 वर्ष झालं आणि उजनीचं पाणी आपल्या उस्मानाबादला येणार हे माझ्या जन्मापासून ऐकत असेल की येतं म्हणून. ते आता मी पहिलं एक उदाहरण गडकरींचं दिलं बघा, की आपण टनेल बोगदा खोदला, अटल टनेल, त्या लेह लडाखमध्ये. पत्रकार बांधवांना माहिती असेल तो विक्रमी वेळेत पूर्ण केला. तो प्रतिकूल परिस्थितीमध्ये, जिथं माणसाला जायला बर्फ आहे, आपण साधन संपत्ती तिकडं घेऊन जाऊ शकत नाही. मला वाटतं उजनी काय असं परग्रहावर नाही आहे. इच्छाशक्ती असेल तर ते काम वेळेत पूर्ण होऊ शकलं असतं, पण दुर्दैवानं तसं होताना दिसत नाही आहे. की आश्वासनापेक्षा जास्त काय जनतेच्या पदरी आत्ता तरी पडलं आहे असं मला या ठिकाणी नमूद करावं वाटतं. काम तर चालू आहे, कुठल्या गतीने चालू आहे तेही महत्त्वाचं आहे. आता मला वाटतं 2014ला की 13ला आम्ही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये घागरीवरून पाणी आणलं होतं उजनीचं. मला वाटतं आपल्या भागातील जनता ती विसरली नसेल. खांद्यावरून जाऊन पाणी आणलं होतं आम्ही घागरीवरून, कारण आमच्या हातात तेवढंच होतं काय एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये ते काम करणं. जर आम्ही सत्तेत असतो, खांद्यावर आणू शकतो म्हणजे पाईपलाईन 200% आणलं असतं आम्ही. तर उजनीच्या पाण्याबाबतीत आणि नाला खोलीकरण, रुंदीकरण, हे काय पाणी अडवा, पाणी जिरवा किंवा रस्ता खोदा, पैसे जिरवा, अशा काही योजना असतील तर त्याच्याबद्दल सखोल माहिती घेणं पण गरजेचं आहे. की खोलीकरणामध्ये खरंच ते खोलीकरण होतं की त्याच्या अनुषंगाने कुठल्या योजनेकडून कार्यकर्त्यांना पण काही रोजगाराच्या संधी त्याच्यामध्ये उपलब्ध होतात की असं हे पण असेल. जर त्याच्यातून चांगलं खरंच शेतकऱ्याचं भलं होत असेल तर आनंदाची गोष्ट आहे. आपण पाणी फाउंडेशननी पण भरपूर कामं केलेत, त्याचाही मी बी एक घटक पक्ष आहे. पण आमिर खानने असं कधी सांगितलं नाही बा मी पदर खर्चाने करतो म्हणून. बोरे सर मागील 10 वर्षाखाली होते म्हणजे भूमपरांडा विधानसभा मतदारसंघात चांगलं सक्रिय काम होतं, शेतकरी काम करत होतं. पण अलीकडे काय झालं ह्या 2-4 वर्षामध्ये तुम्ही सक्रिय दिसत नाही. तानाजी सावंत एकटे खिंड लढवतात आपले हे तानाजी पाटील. पण आता काय झालंय, अचानक तुम्ही डायरेक्ट निवडणुकीला सामोरे जाता, काय सांगता? तुम्ही मला तानाजीला वेगळं करायचा प्रयत्न तुम्हाला कोणीतरी सांगितलाय म्हणजे दीर्घ काळानंतर तुम्ही हे झाले. मी तुमच्या समोर दीर्घकालाने आलोय. जसे तुम्हाला मंत्री महोदय सोबत घेऊन फिरतात तेवढा मोठा मी नाही आहे. त्याच्यामुळं मी शेतकऱ्यात असतो. तुम्ही कधीतरी शेतकऱ्यात बघा मी दिसतो का, तुम्ही कष्टकऱ्यात शोधा मी दिसतो का, त्याच्यात मी तुम्हाला नक्की सापडेल. सर आपण सांगितलं सोयाबीनच्या दराबाबत, दुधाच्या दराबाबत. एक पूर्वी आपण निश्चित आंदोलनाच्या माध्यमातून जागृत होतात, शेतकऱ्यांसोबत होतात. असं अलीकडच्या काळामध्ये तुम्ही कुठल्याच सोयाबीनच्या आंदोलनात उभारलं गेलं नाही किंवा दुधाच्या आंदोलनामध्ये आढळून आला नाही. आणि आता अचानक निवडणुकीसाठी आले. हे तुमचा प्रश्न पण साहजिक आहे. तुम्ही बघितलं असेल की गेले 2-3 वर्ष आपण कोविडने सगळं जगच ग्रासलेलं होतं. माझे वडील गेले आणि कुटुंबातला मोठा असल्यामुळं त्याची सर्वत्र जिम्मेदारी माझ्यावरच आली होती. पण मी शेतकऱ्याच्या प्रती तुटलेलो नव्हतो. शेतकऱ्याच्या जी नाळ माझ्यासोबत जोडलेली आहे ती कायमची आहे. आणि माझ्या आंदोलनाचे
न्याय देण्याची पद्धत ही समाजाने किंवा जिल्ह्याने किंबहुना महाराष्ट्राने पण पाहिलेली आहे की मी तडजोडीची आंदोलनं कधी करत नाही. आताच तुम्ही बघितलं असाल की एक खंडेश्वरवाडीच्या प्रकल्पामध्ये काही शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं, त्याच्याही माझा सहभाग होता. परवा अलीकडच्या काळात आहे, परंतु मधल्या काळामध्ये तुम्ही मध- पूर्णपणे शेतकऱ्यांसोबत म्हणजे कुठं कनेक्टिव्हिटी दिसली नाही किंवा मध- आंदोलनात तुम्ही सक्रिय दिसले नाही. मधल्या काळामध्ये सगळ्यांनाच माननीय उद्धवसाहेब ठाकरेंनी घरीच बसवलं होतं किंवा कोरोनाच्या काळामध्ये सगळेच घरी बसलेले होते. हा. आता त्याच्या अगोदर तुम्ही कुठं सक्रिय दिसले नाही, अचानक निवडणुकीच्या काळात मात्र सक्रिय झाले दिसले किंवा शेतकऱ्यांच्या संदर्भात तुम्हाला एक फुल कार्य दिसलं. मला वाटत होतं की माझ्या भाषेतही कोणीतरी शेतकऱ्याची काळजी घेईल, पण तसं काय होत नाही आहे. तुम्ही घेतलेली दिसली नाही. फक्त आता तुम्ही तुमच्या पत्रकार परिषदेमध्ये लक्षात आले की सोयाबीनच्या भावावर तुम्हाला चिंता आहे, दुधाच्या भावावर चिंता आहे. त्या संदर्भात शासनाला जागृत करण्यासंदर्भात कुठंच तुम्ही काही केलं असं आढळून आलं नाही. मी तेच म्हटलं ना, मी पत्रकारांच्या समोर आलो नाही, पत्रकारांच्या समोर आत्ता आलो. कारण पत्रकारांनीही माझ्याकडे पाहिलेलं नसेल आत्तापर्यंत. कारण पत्रकार बांधवी ही काही ना काही कुठंतरी बिझी असतील कुठल्या ना कुठल्या कारणाने. कारण त्यांच्यासमोर पण शेतकरी संघटनेच्या आंदोलनामध्ये आज सतत सोबत आहेत. आहेत. त्या आंदोलनात कुठं दिसले नाही. कुठल्या आंदोलनामध्ये? कुठल्याच आंदोलनामध्ये मध्ये मोठ्या पाईपलाईनचं आंदोलन झालं, त्याच्यामध्ये तानाजी पाटलांना आणि त्यांना सगळ्यांना मी म्हणतोय ना की मी म्हणत आहे की तानाजी पाटलाला आणि मला वेगळं करण्याचा प्रयत्न करू नका. आंदोलनातल्या सहभागाचा विषय सहभाग म्हणजे काय की डायरेक्ट रस्त्यावरचे उतरून आंदोलन करायचे. शेतकऱ्यांसाठी आलंच पाहिजे. आज तुम्ही रस्त्यावर उतरूनच लोकांकडे मागणार, मग तुम्ही लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर का उतरले नाही? उतरलेलं आहे ना. कधी उतरले? प्रत्येक काळात उतरलेले. अलीकडचा काळ म्हणजे मोजायचा कुठून? अलीकडचा तुम्ही लोकांसमोर आले आणि निवडणुकीचा विषय काढला. अलीकडचा काळ मोजायचा कुठून? तुम्ही कोरोनाच्या अगोदरचा मोजा आणि कोरोनाचा गॅप सोडून नंतरचाही मोजा. मी तुम्हाला सांगतोय की 2011 की माझी शेतकऱ्याप्रतीची चळवळ 2011ला चालू झाली आहे. आज आपण 2024 आहोत. तर गेल्या 13-14 वर्षात मी कायम शेतकऱ्यासोबत आहे. माझं जी तुम्हाला कौटुंबिक अडचण सांगितली की माझे बाबा गेल्यामुळं संपूर्ण कुटुंबाची अडचण माझ्यावरच येऊन पडलेली होती, ही 2021चा काळ आहे. मधल्या काळामध्ये मी दुसऱ्या पद्धतीने प्रयत्न केले की नुसती रस्त्यावरची आंदोलनं करण्याच्या ऐवजी भूममधल्या स्थानिकांना रोजगार देण्यासाठी काय करता येईल का. तर त्या अनुषंगाने आपण भूम MIDCमध्ये एक युनिट सुरू केलं आणि आज त्या ठिकाणी 40 लोक काम करत आहेत. नुसते रस्त्यावरची आंदोलनं करण्यापेक्षा जर तरुणांच्या हाताला आपण काही जर काम देऊ शकलो तर तेही आपल्या भागाच्या हिताचीच गोष्ट आहे असं मला तरी वाटतं. आणि त्या तुलनेनं मी एक 40 कुटुंबाचं स्थलांतर आपल्या भागातून होण्यापासून वाचवलं. मग नाना हेही तुम्ही काम चांगलं आहे की वाईट आहे तुमच्याच तोंडून मला ऐकायला आवडेल. निश्चित हे चांगलं आहे. मग त्यासोबतच जर शेकडो दूध उत्पादक शेतकऱ्यांना जर दर जास्त मिळाला तर ते अधिक सक्षम होतील, आर्थिक सबल होतील असं नाही का? म्हणून त्यासाठी रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे ना. रस्त्यावर उतरूतच येणाऱ्या काळामध्ये. आचारसंहिता आली आपण सरकारच आमचं येणार आहे ना, त्याच्यामुळे मला आंदोलन करण्याची गरज नाही. आता डायरेक्ट निर्णय. अगोदरच्या सरकारला जागा करण्याचं काम तुम्ही केलं पाहिजे होतं. आता जागा आपण करू की जनता त्यांना बरोबर त्यांची जागा दाखवणार आहे, आपण जागा करण्याच्या ऐवजी. आणि सरकार जर आपलं आलं नाना तर निर्णय आपणच घेणार आहेत ना. नगरपालिका असो किंवा विधानसभा असो कुठलीही निवड आपल्याकडे काय झालं, वन मॅन आर्मी, विरोधकच राहिले नाही. 5 वर्ष कुणीच काही करत नाही. कुठलं आंदोलन नसते, काय नसते. आता सुद्धा असं झालं. आता सुद्धा असं असं वाटतंय की धाराशिव जिल्हा शेतकरी संघटना नाही. कशामुळे माहिती का? हमी भाव केंद्र सुरू करायच्या अगोदर एक आंदोलन व्हायला पाहिजे होतं. ऐका, मला असं वाटतंय की नुसत्या आंदोलनाने प्रश्न मिटणार आहेत का? प्रत्येक जणांनी एक विचार करून बघू आपण की 100% फक्त आंदोलनानेच हे विषय मिटत नाही आहेत. याला प्रत्येक घटकाचा सहभाग महत्त्वाचा आहे. आणि ऐकून घेण्याची मानसिकता पण चांगली असायला पाहिजे की जे सरकार म्हणतं आम्ही जनतेचं सरकार आहे त्यांनीही समजून घेऊन काही निर्णयांच्या अंमलबजावण्या करणं गरजेचे आहेत. दुधाचा प्रश्न एवढा मोठा होता तिथं मागच्या महिन्यात आंदोलन केलं उदगीरची डेअरी भंगारला काढली होती. ते सुनील बनसोडेने निर्णय घेऊन तो निर्णय मागे घेतला.
आपली डेअरी किती मोठी होती, आपल्या डेअरीच्या बाबतीत काहीच नाही, कोणाचंच लक्ष नाही. किती लोकांना रोजगार मिळतो त्या भागात. तुम्ही त्या भागातून जाता, शासकीय दूध योजना कुठं तरी दूध यायचं पाठीमागून टँकरवर, ते सुद्धा बंद झाले गेल्या 3 वर्षापासून. त्याच्या बाबतीत कुणाचंच काय नाही. तुम्ही शेतकरी संघटना म्हणून त्याच्या बाबतीत काहीच लक्ष दिले नाही. म्हणून मी म्हणतोय की ज्या लोकांनी ती बंद पाडली, शासकीय दूध योजनेचा विषय झाला. हां, शासकीय दूध योजना ही अशी स्वतःहून बंद नाही पडली, त्याला कोणीतरी बंद पाडलं आहे. तर बंद पाडलेल्या घटकाला प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे, जनतेला विचारण्याची वेळ आली आहे. तुम्हाला वाटतंय का ते दूध दंग बंद पाडण्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा हात आहे? उदगीरचा चालू झाला प्लॅन्ट लगेच. हां, तर आज आपण लगेच चालू झाला प्लॅन्ट. आपण काय करू, काय केलं माहिती आहे का, दूध घेणाऱ्या ज्या कंपन्या आहेत का, त्या कंपन्यांनाच ही सहकारी संस्था, सहकारी कारखाने असतील हे बंद केले. उदगीरचं सेम आपल्यासारखी कंडिशन होती, बंद पडलं होतं. आणि एवढा गोंधळ घातला उदगीरवर आहे ना, शेवटी चालू केलं उदगीरचं. हां, आता जे पाटील सांगण्याचा प्रयत्न करतायत की जे खाजगीकरण वाढलेलं आहे आपल्या राज्यामध्ये, तात्पुरतं आपल्याला बरं वाटतंय खाजगी कंपन्या जास्त भाव देतात. आज बघा की आपली आरे डेअरी पण होती, महानंदा होती, ज्या सरकारी संस्था होत्या त्याही पूर्ण बुडीत निघालेल्या आहेत. तर ह्याला बुडवण्याचं कारण कोण करतं? जे प्रस्थापित राजकारणी आहेत, ज्यांच्या स्वतःचे ते व्यवसाय आहेत. त्यामुळं सहकारी किंवा सरकारी तत्वावरच्या ज्या काही संस्था आहेत त्या बंद करून आपल्या खाजगी संस्थेकडे तो पूर्ण पुरवठा व्हावा अशी व्यवस्था केलेली आहे राज्यकर्त्यांनी आणि प्रस्थापितांनी. तर त्याला जर कुठं न्याय द्यायचा असेल तर शेतकरी विचारधारा किंवा शेतकरी स्वतः सत्तेत गेले पाहिजे, तरच ते शेतकऱ्याच्या संस्था जिवंत ठेवू शकतील. आपण सहकारी कारखान्याचं पण बघतो ना, किती सहकारी कारखाने आता जिवंत आहेत उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये, बोटावर मोजून सांगा. बरोबर. याला कारणीभूत कोण आहे? सरकारचे धोरणं. मग ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला परामर्श करणं गरजेचं आहे की एक काळ होता की महाराष्ट्र हा सहकाराची जन्मभूमी म्हणून ओळखला जायचा. आपण देण आहे, हे देशाला महाराष्ट्राने दिलेली देण आहे सहकार. पण आपल्याच महाराष्ट्रामध्ये सहकारी संस्था अशा किड्यामुंग्यासारख्या बंद होताना दिसत आहेत. तर याच्या पाठीमागं आहे की सत्ता आणि प्रस्थापितांचं राजकारण. आपलं याचा बघितलात आपण तेरणा, मला वाटतं भारतामध्ये मोठ्या कॅपॅसिटीच्या कारखान्यामध्ये त्याची गणना होत असेल. चांगली संस्था बंद पडली ना भाडेतत्वावर. आणि याच्या पुढे जाऊन बघा की आपल्या जिल्ह्यामधले जे काही संस्था चालू झाल्या, एकही माणूस आपल्या जिल्ह्यातला ती संस्था चालवत नाही आहे, सगळे बाजूच्या जिल्ह्यातले येऊन चालवतात. तर हा प्रश्न आपल्या इथल्या स्थानिक राज्यकर्त्यांनाही पत्रकारांनी विचारणं गरजेचं आहे की बाबांनो, तुमच्या पिढ्यानपिढ्या या राजकारणात गेल्या, तर आपल्याकडच्या संस्था बाजूच्या जिल्ह्यातील लोक येऊन का चालवतात? तानाजीराव सावंतांचे काय 5-6 कारखाने आहेत माननीय पालकमंत्र्यांचे, तर ते सगळे इथले सहकारी संस्था बंद पडलेले त्यांनी घेतलं ना. आपला शिवशक्ती असेल, सावंतसाहेब चालवतात, भैरवनाथ सावंतसाहेब चालवतात, तेरणा पण सावंतसाहेब चालवायला लागले. अजून 2-3 कारखान्यावर सावंतसाहेबांची प्रयत्न चालू आहेत. भैयासाहेबांनी चालू केलेला बाणगंगा हेही बाहेरची संस्था येऊन चालवते. आता नॅचरल जे आहेत, मला वाटतं ठोंबरे साहेब आपल्या जिल्ह्यात कारखाना आहे, पण तेही बाहेरचे येऊन आपल्या कारखान्यात चालवतात. धाराशिव शुगर चोराखळीचा, तेही अभिजित पाटील साहेब बाजूच्या जिल्ह्यातूनच येऊन आपल्या. म्हणजे प्रश्न असा आहे की आपल्याकडचे जे नेते आहेत यांनी कुणीतरी एक चांगल्या प्रकारे विचार करून आपल्याकडच्या संस्था आपल्या लोकांसाठी चालवल्या पाहिजेत, पण तसं होताना दिसत नाही. तर दुधाच्या बाबतीमध्ये आपण निश्चितच सरकारी जो आपला काय दूध संघ आहे त्याला पुनर्जीवित करण्यासाठी आपण आपलं 100% योगदान देऊ. आणि जोपर्यंत त्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण आपली लढाई चालू ठेवू. भविष्यात जरांगे पाटलांनी जर उमेदवारी त्यांचे उमेदवार झाले तर तुम्ही काय का परिवर्तन महाशक्ती जो काही निर्णय घेईल त्या निर्णयाशी आम्ही सगळेच बांधील असू. पाटलांचा निर्णय आणि परिवर्तन महाशक्तीचा निर्णय हे दोन्ही जरी एकत्रित आले तर त्या दोन्ही एकत्रितपणाच्या निर्णयाने आपण समोरे जाऊ. तर परिवर्तन महाशक्तीचा निर्णय असेल की पाटील साहेबाच्या भूमिकेला आपलं समर्थन आहे तर त्याला आपण न्याय देऊ.
तर येणाऱ्या काळामध्ये जो काही निर्णय होईल तो आपण मान्य करून पुढं जाता येईल. उमेदवारीवर तुमची स्वतःची वैयक्तिक भूमिका उभा राहणार किंवा नाही? बघा, परिवर्तन महाशक्तीच्या निवड समितीने जो काही निर्णय घेईल तो मला मान्य असेल. तुम्ही इच्छुक आहात का? काम करायला दावा तर आहे संघटनेचा. काम करायला तर प्रत्येक जण इच्छुक आहे की हो साहेब. गेल्या वेळेस तर तुम्ही म्हणजे आघाडीमध्ये होते. गेल्या वेळेस आपण आघाडीमध्ये होतो. आघाडीमध्ये होता तरी दुसऱ्या उमेदवाराचा प्रचार केला. मी सांगितलं त्यावेळेस जर समजा इकडे तिकीट नाही मिळालं तर तिसऱ्या आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करणार की परत? नाही, मी परत सांगतो की माझी धारणाच आहे की वैयक्तिक गोरख बोरे म्हणून सांगतो, ही परिवर्तन महाशक्तीची भूमिका नसेल. मी शेवटपर्यंत वंचिताची लढाई लढेल की मी प्रस्थापितेच्या बाजूने जाण्याची शक्यता दुसारच आहे किंवा माझ्या मनालाही तो शिवत नाही विचार जे. त्याच्यामुळं जर अशी काही वेळ आली तर मी निश्चित गरिबांच्या बाजूनीच मला स्वतःला ठेवण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे. दिल्ली ते दिल्लीतील राजकीय घडामोडी व बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजकीय कट्टा YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करा.